संतोष देशमुख खून प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जून रोजी होणार। आजच्या सुनावणी दरम्यान आरोपीने कॉलर उडवली। शाळा किंवा कोचिंग क्लासेससाठी बीड शहरातील हिना मंगल कार्यालयाचे हॉल आणि जागा किरायाने देणे आहे। सर्व सुविधायुक्त भव्य 4 हॉल, प्रशस्त आणि निसर्गरम्य वातावरण, बेसिन आणि 24 तास पाणी उपलब्ध, पार्किंग लॉट, समोरील भागात खुले मैदान, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय, आवश्यकतेनुसार बदल करून दिले जातील। पत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखे शेजारी, हिना हॉटेलच्या पाठीमागे, जालना रोड, बीड। संपर्क क्रमांक 94 21 27 49 00। संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज पार पडली। सर्व आरोपी व्हीसीद्वारे हजर करण्यात आले होते। सुनावणी सुरू झाल्यानंतर एका आरोपीने कोर्टासमोर कॉलर उडवली। आरोपींना कसलाही पश्चाताप नाही। त्यांची आजची वागणूक न्यायाधीशांनी आणि आम्ही सर्वांनी पाहिली। न्यायाधीश पाटोदकर यांची बदली झालेली आहे। न्यायाधीश साहेबांनी जाण्यापूर्वी या गोष्टी रेकॉर्डवर नमूद कराव्यात की हे आरोपी कसे आहेत, असे दिवंगत सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले। यापूर्वी आरोपी जयराम चाटे याने केलेल्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाने आज कोर्टाकडे म्हणणं सादर केलं, तर न्यायालयासमोर पुन्हा एकदा लॅपटॉपमधील क्लोन कॉपीचा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी पुढे केला। एका आरोपीच्या जामीन अर्जासंदर्भात आम्ही आमचं म्हणणं मांडलं आहे। आरोपी विष्णू चाटेकडून अर्ज सादर करण्यात असल्याचे सांगितले आहे, मात्र अद्यापपर्यंत कुठलाही अर्ज सादर झालेला नाही, अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली आहे। एक नीचपणाचा कळस काय असतो ते आज कोर्टात जज साहेबांनी, वकील साहेबांनी आणि आम्ही ही गोष्ट बघितली। झालेली घटना एवढी गंभीर आहे, एका कुटुंब प्रमुखाला ज्या संपवलेलं आहे त्याचे आरोपी जर बघितले, आज तुम्ही पण त्याचे साक्षीदार आहेत किंवा कोर्टात त्याचं पूर्ण रेकॉर्ड निघाल आजचं, जे दंड दाखवणे, दंड थोपटणे, केसावरून हात फिरवणे सारखं आणि डोळे दाखवणे, परंतु आज वाईट वाटलं की केलेलं एवढं निर्घृण कृत्य याची कसलीही त्यांना जाण नाही किंवा त्यांना कुठलीही त्याच्यात म्हणजे काही वाटत नाही त्याच्यात की आपण काय केलं आणि हे काय झालं। जे कोणी पोचतंय आत्ता, जे कोणी 1-1, 2-2, 3-3 वकील देते, त्या लोकांना कळलं पाहिजे होतं की आपण कुणाला सांभाळतोय, आपण कुणाला काय करतोय। परंतु अतिशय चुकीच्या पद्धतीनं आज जी वर्तणूक होती कोर्टातली ते नक्कीच जज साहेबांना देखील जे काही त्यांना हँडओव्हर करायचं हे सगळं आपल्या चार्जशीट वगैरे त्याच्यात नक्कीच त्यांनी त्याच्यामध्ये नमूद करावं की हे आरोपी कशा प्रकारे कोर्टामध्ये यांची वर्तणूक आहे। आज कॉलर उडवणे असा देखील प्रकार तुम्हाला पाहायला मिळाला का, आणि हे जज बदलल्यामुळे असं ते घडलं असावं किंवा ते तसं करत होते असं तुम्हाला जाणवलं? नाही, तो अंदाज नाही देता येत आपल्याला त्याचं काही माहीत नाही, परंतु जी काही वर्तणूक होती आजची त्याच्यामध्ये वर्तणूक त्यांची आहे, पण जे पाठीराखे आहेत त्यांचे, जे राजकीय जे वरद हसते त्या सगळ्यांना त्याचा दोष 100% आहे, त्यांनी गुन्हा केलाय, परंतु गुन्हा करायला जे अभय देणारे त्यांचे कोणी पाठीराखे आहेत त्यांचे किंवा हे सगळं चुकीचं असताना बरोबर म्हणणार आहेत ते खरे आरोपी आहेत आणि त्यांना सुद्धा नियती सोडणार नाही। आता त्यांनी कॉलर उडवल्याची देखील चर्चा होती, तुम्ही ते पाहिलं काय? कोर्टाने देखील पाहिलं, वकील साहेबांनी देखील पाहिलं, पत्रकार बंधू तिथं तुम्ही सगळे होतात त्यांनी देखील पाहिलं आणि आम्ही देखील ते पाहिलं। आज आरोपी क्रमांक 7 च्या वतीनं जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला होता, त्याचा आम्ही लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं आहे। अनुषंगाने आज असं सबमिशन करण्यात आलं की जे पेनड्राईव्हमध्ये आम्ही त्याला दिलेलं मटेरियल आहे ते सगळं मटेरियल लॅपटॉपमध्ये आहे किंवा नाही हे कोर्टाने बघून घ्यावं, असं एक तोंडी सबमिशन आरोपीच्या वकिलांनी करण्यात आलं। पुढील सुनावणी कधी आहे? पुढील सुनावणी आता 4/6 ठेवण्यात आलेली आहे।